विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलं का? मी आहे सावित्री, सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नरसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझा ज्योतिरावांशी विवाह झाला. त्यावेळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. मी बरं आणि आपलं घर बरं. बायच्या जातीनं बाहेर जाऊन चालत नव्हतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित होत्या. स्त्री पुरुषांमध्ये खूपच भेदभाव होता आणि या सर्वांवर उपाय म्हणजे एकच, तो म्हणजे फक्त शिक्षण आणि शिक्षण. सुदैवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता. असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेमध्ये गेले. त्या शाळेमध्ये स्वरा नावाच्या एक ब्रिटिश शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, मग तुम्हाला सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच जाऊ देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग सुरू झाला माझा अभ्यास. बे एके बे, बे दुणे चार, मात्रा, वेलांटी, काना, आकार, उकार सर्व वाचायला मी शिकले आणि बघता बघता मी कविताही करू लागले. अशातच 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली आणि मी पहिली महिला शिक्षिका व उपमुख्याध्यापिका झाले. शेळीसारखे जगलात तर काम तमाम होईल, शेळीसारखे जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगलात तर नाम होईल. मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्म बुडाला अशी कोणी सुरू झाली. अहो, एखाद्या मुलीने, एखाद्या महिलेने शिक्षण घेतल्याने तुमचा धर्म बुडतोय, मग शिक्षण घेतल्याने धर्म बुडतो. अहो, धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो. शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, दगड फेकले तरी मी सहन केलं, शिव्या दिल्या, तुंबले तरी मी सहन केलं. स्त्री ही कोणत्याही जाती धर्माची असो, नेहमी अन्यायाची बळी ठरत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिला सती द्यायचा, नवरा मेला तर तिचा काय दोष असतो. यासाठी आम्ही आवाज उठवला आणि इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सती प्रथाही बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याला शिकून डॉक्टर बनवलं. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ आली. टाकेत गाठी घेऊन लोक पटापटा मरू लागले. यशवंत आणि आम्ही रुग्णाची सेवा केली. पण प्लेग हा रोग संसर्गजन्य होता. तो मला होणार होता, माझ्या मुलालाही होणार होता, पण यशवंतालाही होणार होता. पण आम्ही जगलो ते फक्त समाजासाठी आणि त्या समाजासाठी सेवा करत असताना मरण पत्करलं तरी हे मरणा हे तुझं स्वागतच आहे. अहो, सावित्रीची मी सावित्री बाई झाले, सावित्रीबाईंची सावित्री माई झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढी परंपरा